भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन (NBA) नवी दिल्ली या स्वायत्त संस्थेने संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागांचे NBA टियर 1 च्या आउटकम बेस्ड एज्युकेशन (OBE) मानांकनानुसार वॉशिंग्टन अकॉर्ड मूल्यांकन करून 3 वर्षासाठी नुकतेच मानांकन बहाल केले आहे। या अवघड व कठीण निकषांनुसार मूल्यांकन करून घेणारे व NBA टियर 1 मानांकन प्राप्त करणारे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज हे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील पहिले इंजिनिअरिंग कॉलेज ठरले असून या यशामुळे संजीवनीच्या शिरापेचात अधिकचा एक कीर्तिमान स्थापित झाला आहे। या अभूतपूर्व यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री नितीन दादा कोल्हे यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे। तसेच संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांच्या हस्ते व चीफ टेक्निकल ऑफिसर श्री विजय नायडू यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा नुकताच युनिव्हर्सिटीच्या टेडेक्स हॉलमध्ये संपन्न झाला। हा सोहळा केवळ मानांकनाचा उत्सव नाही, तर तो आपल्या संस्थेच्या दूरदृष्टीचा, चिकाटीचा, संघभावनेचा आणि उत्कृष्टतेचा अखंड ध्यासाचा उत्सव आहे। या यशामागे प्रत्येक घटकाचे समर्पण आहे। देशात सुमारे 1222 स्वायत्त महाविद्यालय आहेत, त्यामध्ये पहिल्या 200च्या वर्गवारीमध्ये संजीवनी आहे। महाराष्ट्रात सुमारे 122 ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, त्यात फक्त 20 महाविद्यालयांना NBA टियर 1 मानांकन प्राप्त आहेत। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने आता आपण एम्पावर्ड ऑटोनॉमीकडे वाटचाल करणार आहोत। स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांना अपेक्षित असलेल्या ऑटोनॉमस स्टेटसची प्राप्ती आपण संस्थेचे अध्यक्ष श्री नितीन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केली। यापुढेही आपण वेगवेगळ्या उच्चांक प्रस्थापित करू, असे गौरव उद्गार अमित कोल्हे यांनी काढले आहेत। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।